आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात एक अशी गोष्ट आहे जिच्याकडे आपण कदाचित फक्त जेवणाची चव वाढवणारा पदार्थ म्हणूनच पाहतो. पण प्राचीन ज्ञानानुसार या लहानशा लवंगेमध्ये एक खूप मोठी आणि शक्तिशाली कथा दडलेली आहे. चला तर मग आज या साध्या दिसणाऱ्या लवंगेमागचं रहस्य उलगडूया. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया, कोणताही आजार आपल्या शरीरावर कब्जा करतो कसा. स्रोतसामुग्रीनुसार हे एखाद्या ठरवून केलेल्या हल्ल्यासारखं आहे. जणू काही आपलं शरीर एक रणांगण आहे आणि बाहेरून शत्रू हल्ला करतोय. हा हल्ला सहसा 3 टप्प्यांमध्ये होतो. विषाणूंचं पहिलं लक्ष असतं आपली ज्ञानेंद्रिय, म्हणजे नाक, कान, घसा, डोळे आणि अगदी आपला मेंदू. एकदा का इथे शिरकाव झाला की मग हा संसर्ग थेट आपल्या रक्तात मिसळतो आणि तिथून पुढे हृदय आणि मज्जासंस्थेसारख्या महत्त्वाच्या सिस्टीम्सना डिस्टर्ब करतो, ज्यामुळे संपूर्ण शरीरच आजारी पडतो. पण या इतक्या मोठ्या धोक्याला थांबवण्यासाठी आपल्याच घरात एखादं जादुई औषध असू शकतं का, जे या हल्ल्याला थोपवून धरू शकेल? आणि ते जादुई औषध आहे लवंग. हो, अगदी बरोबर, तीच लवंग जी आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून रोज वापरतो. आता प्रश्न असा येतो की ही एवढीशी लवंग एवढं मोठं काम करते तरी कशी? तिची शक्ती नक्की कशात आहे? चला तेच समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लवंग एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ती शरीरात बाहेरून आलेल्या जीवाणू आणि विषाणूंशी थेट लढते आणि त्यांना नष्ट करण्याचं काम करते. स्रोत सामग्रीमध्ये एका आयुर्वेदिक संकल्पनेचाही उल्लेख आहे, तो म्हणजे 3 दोषांचा: पित्त, कफ आणि वात. यांचं संतुलन बिघडलं की शरीरात गडबड सुरू होते आणि इथेच लवंगेचा खरा उपयोग होतो. असं म्हटलं आहे की तोंडात फक्त एक लवंग धरून ठेवली तरी या 3ही दोषांना शांत करायला मदत होते. आणि याचे फायदे लगेच दिसायला लागतात. घसा एकदम मोकळा राहतो, श्वास घ्यायला त्रास होत नाही, सर्दी झाली असेल तर नाक आणि डोळ्यातून पाणी येणं थांबतं आणि कानदुखीचा त्रासही टळतो. इतकंच नाही तर मेंदूचं काम सुरळीत चालतं आणि आपली प्रतिकारशक्तीही मजबूत होते. आता काहींना लवंगेची चव कदाचित खूपच तीव्र वाटू शकते, बरोबर? तर त्यांच्यासाठी स्रोत सामग्रीमध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे. अख्ख्या लवंगा थोड्या भाजून घ्यायच्या, त्याची बारीक पूड करायची आणि मधात मिसळून त्याची एक पेस्ट बनवायची. आणि ही पेस्ट म्हणजे शरीराच्या संरक्षण प्रणालीसाठी एक प्रकारचा बूस्टर डोस आहे. दर 1-2 तासांनी याचं सेवन केल्यास विषाणूंना शरीरात वाढायलाच संधी मिळत नाही, असं म्हटलं आहे. आता आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत शक्तिशाली भागाकडे वळतोय. एक असं मिश्रण ज्याला स्रोत सामग्रीनुसार एक अंतिम शस्त्रच मानलं गेलं आहे. हे आहे ते गोल्डन कॉम्बिनेशन. यात लवंग आणि मधासोबत सीतोप्लादी चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण एकत्र केलं जातं. या मिश्रणाला तर सोने पे सुहागा असं म्हटलं गेलं आहे. आता याची ताकद किती आहे याचा एक थक्क करणारा दावा स्रोत सामग्रीमध्ये केला आहे. त्यानुसार हे एक मिश्रण तब्बल 2400 प्रकारच्या आजारांना किंवा व्याधींना नियंत्रणात आणण्याची क्षमता ठेवतं. याचा प्रभाव शरीराच्या जवळपास प्रत्येक प्रणालीवर होऊ शकतो. रक्ताभिसरण, श्वसन, पचनसंस्था, हाडं आणि आपली मज्जासंस्था या सगळ्यांशी संबंधित विकारांवर हे मिश्रण प्रभावी ठरू शकतं, असं स्रोत सामग्रीमध्ये मांडलं आहे. आणि गोष्ट फक्त आजारांशी लढण्यापुरती मर्यादित नाही. या दाव्यानुसार लवंग हाडांना मजबूत करते आणि शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे शरीर आतून मजबूत बनतं. आत्तापर्यंत आपण शारीरिक फायद्यांबद्दल बोललो, पण आता याच्या पलीकडे जाऊन यातील एक खोल तात्विक आणि आध्यात्मिक बाजू पाहूया, जी स्रोत सामग्रीमध्ये मांडलेली आहे. स्रोत सामग्रीमधलं एक वाक्य तर मनाला भिडणार आहे. जेथे भय तेथे ब्रह्मराक्षस. हे वाक्य भीती आणि आजारपणा यांचा थेट संबंध जोडतं. म्हणजे जिथे भीती आहे तिथेच आजारपणाला वाढायला जागा मिळते. म्हणजे खरं आरोग्य हे फक्त औषधांपुरता मर्यादित नाही. त्यासाठी भीतीचा त्याग करणं, आपलं आचरण शुद्ध ठेवणं आणि कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. आणि सोबतच आपल्या सांस्कृतिक परंपरांमध्ये जे ज्ञान दडले आहे त्याचा शोध घेण्यावरही भर दिला गेला आहे. परंपरेनुसार अशी एक श्रद्धा आहे की या ज्या नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत त्यांची निर्मिती मानवाच्या संरक्षणासाठी दैवी शक्तींनीच केली आहे. उदाहरणार्थ, असं मानलं जातं की दुर्गा मातेने लवंग निर्माण केली, महादेवाने हळद, भगवान विष्णूंनी तुळस, महालक्ष्मीने बेल आणि गणपतीने दुर्वा. हे या साध्या दिसणाऱ्या वनस्पतींना एका खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेशी जोडतं. तर मग हा सगळा विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतो.
औषध, अध्यात्म आणि आपली संस्कृती यांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त खोल असू शकतो नाही का?